नमस्कार सर्वांना. मी मकरंद घोडके. मेट्रो न्यूजच्या संवाद या कार्यक्रमात आपणा सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत लखनौ विद्यापीठाचे आणि नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरू सर्जेराव निमसे सर. सरांनी आत्तापर्यंत 18 ते 19 विषयांमध्ये PhD केली आहे. शेकडो विद्यार्थी त्यांच्या हाताखाली शिकून गेलेत. सर शास्त्र विषयाचे जरी अभ्यासक असले, एक शास्त्रज्ञ असले, सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा त्यांचा एक खूप मोठा गाढा अभ्यास आहे. कुलगुरू या नात्यानं शिक्षण क्षेत्रामध्ये जसं त्यांनी काम केलं आहे तसं सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं काम अग्रगण्य आहे. आपण आजच्या चर्चेचा जो विषय आहे, आता विधानसभाच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्याची रणधुमाळी संपते न संपते आता हे सण समारंभ संपले की लगेचच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होईल आणि या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. त्याच्या अगोदर सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आहे की लोकप्रतिनिधी म्हणजे काय. आपल्या आजच्या चर्चेचा हाच विषय आहे की आजचे लोकप्रतिनिधी. सर तुमचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. लोकप्रतिनिधी म्हणजे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, MLA म्हणतो आपण त्याला, आमदार म्हणतो. तो विधानसभेचा सदस्य असतो. विधानसभा हे कायदेमंडळ आहे. बरोबर. त्याची अपेक्षा आहे की त्याने कायदे करण्यात सहभाग घ्यावा. यासाठी त्याने विधानसभेच्या चर्चेमध्ये सहभाग असला पाहिजे. त्यात अभ्यासू वृत्ती पाहिजे आणि आपल्या मतदारसंघाचा आणि राज्याचा अभ्यास करून, कारण तो मतदारसंघाचा जरी प्रतिनिधी असलं तो राज्याचा पण असतो तो, तर दोन्हीचा अभ्यास करून आजच्या काळानुरूप कायद्यात बदल करायचे असले तर जुने कायदे बदल करणे आणि नव्याने कायदे, कल्याणकारी राज्य स्थापन करायचं आपलं वेलफेअर स्टेट, तर कोणते नवे कायदे केले पाहिजे याचा त्याला त्याच्या मनात काहीतरी अभ्यास असला पाहिजे, तरच तो खऱ्या अर्थाने आपल्या पदाला न्याय देऊ शकेल. दुसरं असं की त्याने मतदारसंघातील सर्व कामे करावी त्याची अपेक्षा असते. त्याचा विशेषतः सरकारी कार्यालयाचा वचक असावा, सहभाग नसावा, हस्तक्षेप नसावा, पण वचक असला पाहिजे. ही कामं होत नसतील तर कामं झाली पाहिजे. आणि एकंदरीत सर्वांगीण विकासासाठी मतदारसंघाच्या त्या प्रतिनिधीने काम केलं पाहिजे. हे करत असताना कामास्वरूप हे सार्वजनिक पाहिजे, शक्यतो पर्सनल व्यक्तिगत नसावं. आणि अशा लोकप्रतिनिधीला व्यक्तिगत अजेंडा नसावा, त्याचा सर्व अजेंडा हा सार्वजनिक असला पाहिजे, तर निश्चितपणे चांगले काम होऊ शकते. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही आत्तापर्यंत अनेक लोकप्रतिनिधी पाहिले असतील. लखनौमध्ये तुम्ही काम केलं, तुम्ही नगर शहरामध्ये पण काम केलं. इतकी वर्ष, इतके टर्म तुमच्या झाल्या. नगरचे लोकप्रतिनिधी कसे आहेत? मी थोडक्यात सांगतो, कारण इतिहास फार मोठा आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळात पटवर्धन ब्रदर्स यांनी अहमदनगरचं नाव राष्ट्रीय पातळीवर नेलं होतं काँग्रेसमध्ये असून. 1952ला जी पहिलं निवडणूक झाली त्यावेळेस अण्णासाहेब कुटे, जे गुणवडी नगर तालुक्यातले गावाचे एक, ते निवडून आले. पुढची निवडणूक गाजली 1957ची. त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र चळवळ होती आणि त्यावेळेस नगर जिल्ह्यातनं 13 जागापैकी 12 जागा समितीला मिळाल्या. आणि समितीमध्ये मुख्यत्वे महाराष्ट्र एकीकरण समिती, महाराष्ट्र एकीकरण समिती नाही, त्याला संयुक्त महाराष्ट्र समिती, महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावसाठी आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीला 13 पैकी 12 जागा मिळाल्या. त्यात मुख्यत्वे कम्युनिस्टांचा भाग खूप मोठा होता. अगदी भाई सत्ता जे नगरचे आहेत, पारशी समाज जे आहेत, ते जामखेड, कर्जत का श्रीगोंदा मतदारसंघात निवडून आले होते. त्यांना तो मतदारसंघही माहीत नसेल, इतका लोकांचा क्षोभ होता आणि त्यांनी पाठिंबा दिला. आणि त्यावेळेस फक्त एकच आमदार नगर जिल्ह्यात आला, तो म्हणजे भारदे साहेब. आणि ते भारदे नगर शहरात निवडून आले. बाकी 12ही आमदार विरोधकांचे आले, समितीचे आले. नंतर ते सहकार मंत्री झाले, सभापती झाले. नंतर मला आठवतं की या सगळ्या निवडणुका तुम्ही पाहिल्या? नाही, ऐकलेलं आहे, एक अभ्यासक म्हणून पाहिलेलं आहे. नंतर मी 62 निवडणूक मला आठवत नाही एवढी. 1963ला मी नगरमध्ये आलो आणि पहिली मी निवडणूक ज्यावेळेस 11ला होतो मी मॅट्रिकला, 1967ची निवडणूक झाली. ती फार अत्यंत अतिरिक्त झाली. 2 डॉक्टर होते, डॉक्टर निसळ आणि डॉक्टर करकमकर हे जे होते जनसंघाचे होते, निसळ काँग्रेसचे. त्याचबरोबर नगर शहरात पॉप्युलर असलेले कम्युनिस्ट नेते बापूसाहेब भापकर यांचा त्यावेळेस फार दबदबा होता नगर शहरावर. आणि नव्याने उदयासातले नेतृत्व नवनीतभाई बार्शीकर यांनाही मांडणारा मोठा गट होता नगर शहरात. या इलेक्शनमध्ये आम्ही पाहिलं की काँग्रेसचे निसळ निवडून आले, डॉक्टर निसळ. आणि त्यांचं एक मोठं काम म्हणजे आज जी नगरला जी मुळा डॅममधनं पाणी व्यवस्था आहे, एक काम मोठं केलं. माझं असं मत आहे की आमदारांनी किती कामं केले त्यापेक्षा 3-4 मोठे कामं केले पाहिजे, तर माइलस्टोन, मैलाचा दगड ठरले पाहिजे.
नंतर त्याला ते मुळा धरण नुकतंच बांधून झालं. मुळा धरण 54ला झालं साधारणतः, पण आपल्याला नगरला पाणी सोयी इथं पिंपळगाव तालुक्यातून होती, ते अपुरं होतं. तर त्यांनी 5 वर्ष हा मुख्य अजेंडाच ठेवला आपल्या कारकिर्दीचा, की कोणत्या परिस्थितीत मुळा डॅममधनं नगरला पाणी आणायचं, आणि त्यांची मुदत संपायची आधी ते आलं. पूर्ण केलं. तर 72च्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून नवनीतबाई बारस्कर आले. त्यांच्याकडे नगर शहर सर्व सत्ता, म्हणजे ते अर्बन बँकेचे पण अध्यक्ष त्यावेळेला होते आणि आपले नगरपालिकेचे अध्यक्ष होते आणि अपक्ष आमदार होते, अपक्ष आमदार. आणि सत्ताधाऱ्यांचे संबंध चांगले होते अपक्ष जरी असले तरी. त्यांनी ह्या सर्वकष सत्तेचा उपयोग नगरचा सर्वांगीण विकासासाठी केला. त्यांचं सर्वात अनेक त्यांचे कॉन्ट्रीब्युशन येते नगर शहरात. जे जे काही नगर शहरात दिसतं ते त्यांचंच आहे. आणि माझ्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे MIDC नगरमध्ये आणण्यात आणि ती यशस्वी करण्यात त्यांचा फार सिंहाचा वाटा होता. MIDC शासनाला सुरू करायचीच होती, पण ते स्थानिक आमदार म्हणून त्यांनी जी शासनाच्या अधिकाऱ्यांना मदत केली, त्यातनं आपली नगरची MIDC उभी राहिली. आणि त्या काळामध्ये काही प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात नगरच्या स्थानिक युवकांना MIDC नोकऱ्या लागल्या. हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. पुढे जर पाहिलं तर 80 नंतर इलेक्शन झालं. 80च्या नंतर अनेक आमदार झाले काल 19 पर्यंत. प्रत्येक आमदारांनी आपल्या कोवतीप्रमाणे चांगलं काम करायचा प्रयत्न केलाच आहे. परंतु कुमारस्वामी 78ला होते, 78-80. आता अनेक आमदार आहेत, परंतु असं जो मोठा ठसा उमटेल, जशी MIDC प्रथम नगरला आली, पाण्याचं योजना अशी, तर पुढचं मला तसं काही आठवत नाहीये की किंवा नगर तालुक्यातले. बरोबर. नंतर मग जे आहे नंतर 5 टर्म आमदार आणि राठोडांनी 5 टर्म केली. ते सर राठोड होते, हे नंतर जगताप 2 वेळेस आहेत, आधी दादा बकळम एक होते, आपले मंत्री हे आपले काय नाव त्यांचं मुस्लिम समाजाचे असीर सर होते. पण असं जसं मला आठवत आहे की भरीव असं त्यांनी त्यांच्या पेशेप्रमाणे काम केलं. व्यक्तिगत कामं खूप केली, पण सार्वजनिक काम की जे आतापर्यंत आपल्याला दिसतंय असं तरी माझ्या लक्षात येत नाहीये. काय पण तुमच्या मनामध्ये काय आहे की नक्की नगर कसं डेव्हलप झालं पाहिजे? काय हे पहा, मी थोडा इतिहास घेतो त्याचा. नगर शहर हे 28 मे 1490 साली अहमद शाह निजामने एस्टॅब्लिश केले. असं एक शहर आहे, त्याला जन्मतारीख आहे. आणि ते लवकरच 1530-40 पर्यंत जगातल्या बगदाद आणि कैरो शहरासारखं ते सुप्रसिद्ध झालं होतं. आणि जागतिक व्यापाराचा रूट नगरमधनं जायचं. त्या शहरांची आपली स्पर्धा होती. आणि त्या काळामध्ये जर आपण तुलना केली तर नगर शहराच्या तुलनेने पुणे एक हे 20-25 घराचं वाडी होती, पुनवाडी. आणि इकडे एक छोटं गाव होतं औरंगाबाद. तो काळ पाहिला, आजचा काळ पाहिला, जे जगप्रसिद्ध शहर होतं आणि हे काहीच नव्हते. तर आजचा काळ जर पाहिला आपण, पुणे किती मोठं झालंय. ते प्रसिद्ध झाले, मोठे खूप प्रसिद्ध झालं. त्याला अनेक कारणात आपण व्यक्तिगत नाव ठेवणार नाही. पण मला वाटतं नगरचे जे प्रश्न आहेत ना, ते मुख्यत्वे नंबर 1 कायदा व सुव्यवस्था. आता आपण ऐकतो की भूखंडाची ताबेमारी, नंतर 2 गटामध्ये मारामारी, टोळी युद्ध. हे फक्त नगरपुरतं मर्यादित असं नाही, अनेक शहरात आहे, पण आपण नगरचं बोलतो म्हणून बोलतो. आणि अनेक साधारण सुज्ञ नागरिकांना यांची मनं भयभीत झालीत, आणि पुढे काय होईल हे सांगता येत नाही. त्याचबरोबर सर्व सरकारी यंत्रणात भ्रष्टाचार इतका वाढलाय गेल्या काही दिवसामध्ये की त्यांच्या कोणाचा वचक नाही ना. काही प्रमाणात आमदार तो जर त्यांनी पॉझिटिव्हली विचार केला, त्याच्या सुविधा देतात लोकांना, नागरिकांना, त्यांच्या थोडं वचक ठेवू शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत. युवकांना रोजगार नाहीये. आपण पाहतो की बहुतेक तरुण मुलं हे पुण्याला जातात, ब्रेन ड्रेन होतं. आणि नगर शहर हे एक प्रकारे पेन्शनर्सचं शहर होतं काय अशी भीती वाटते. त्यामुळे आपल्याला नगरमध्ये नोकऱ्या निर्माण केल्या पाहिजे. नगरमध्ये चांगल्या शैक्षणिक संस्था निर्माण झाल्या पाहिजे. शैक्षणिक संस्था नेहमी म्हणतो आपण, मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटचं झालं पाहिजे. त्याचबरोबर इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंट झालं पाहिजे. आपल्या शेजारच्या IT आणि पॉलिटेक्निकमध्ये पुरेशी स्पेस आहे, त्याचं एक्सपान्शन करून डिग्री कॉलेज सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सुरू करता येईल. पण प्रामुख्याने आपल्याला नवे नगर हे उभं करता आलं पाहिजे. जुळे शहर, अहमदनगर हे जुनं आहे, त्याला 550 वर्ष इतिहास आहे. त्या सुधारणेला मर्यादा येतात. मध्यंतर तुम्ही हे पण केलं होतं की नगरचं नाव जसं बदललं, अहिल्यानगर केलं, तर ते दुसरं नगर बसून त्याचं नाव अहिल्यानगर करावं. अहिल्या देवींचं नाव खूप मोठं आहे, त्यांच्या नावाला शोभेचं शहर केलं पाहिजे. आता जे अहमद शाह निजाम शहर आहे ते 550 वर्षापूर्वीच आहे, त्याला काही मर्यादा आहेत. तर जे हिस्टॉरिकल पार्ट आहे, जगात हिस्टॉरिकल सिटी आहे तशी ठेवतात, तर तसंच ठेवून नगरला एक जुळं शहर उभं केलं पाहिजे. आणि ते
मॉडर्न सिटी लाईक चंदीगड सारखं प्लॅन करून केलं पाहिजे आणि त्याला अहिल्यानगर नाव दिलं पाहिजे. कदाचित जिल्ह्याला पण अहिल्यानगर नाव होईल, पण एक आपलं हेरिटेज, हिस्टॉरिकल हेरिटेज म्हणून आपण अहमदनगर किल्ला, अहमदनगर शहरचा जुना भाग जो निजामशाहीचा भाग आहे तो तसाच जतन केला पाहिजे. तुम्ही याचिका पण या संदर्भात काही दाखल केली? याचिका केली हायकोर्टामध्ये की अहमदनगरचं नाव, जुन्या अहमदनगरचं नाव आहे तसंच ठेवावं, वाटलं तुम्ही नवनगरला अहिल्यानगर याची दाखल केली, पासून ती सुनावणीला आली नाहीये. बरोबर आहे. या पुढच्या काळामध्ये काय होऊ शकतं नगरमध्ये, कशी डेव्हलपमेंट झाली पाहिजे? नगरमध्ये मी आधी म्हटल्याप्रमाणे आपल्याला रोजगार निर्माण करायला लागेल, पाण्याची व्यवस्था ठीक आहे त्याने सक्षम करायला लागेल, आणि रोजगार निर्माण करण्यासाठी आपल्याला नवनगराची उभारणी करून त्या ठिकाणी MIDC ही डेव्हलप करायला लागेल. MIDC मध्ये सध्या जे आहे ते सर्व छोटे प्लॉट्स येतात, तर मोठे प्लॉट्स होण्यासाठी आपल्याला नव्याने जागा ताब्यात घ्याव्या लागेल, आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स ज्या ठिकाणी 5,000-10,000 लोकांना नोकऱ्या मिळतील आणि ते स्थानिकांना मिळतील अशी व्यवस्था केली पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला जर संपत्ती जास्त निर्माण करायचं असेल तर आजच्या काळामध्ये IT इंडस्ट्री खूप आहे, आणि IT इंडस्ट्री लागणारं वातावरण नगरला आहे. फक्त गुड कनेक्टिव्हिटी इन्श्युअर करून घ्यायला लागेल, आणि तसं आपल्याला ब्रेन रिसोर्स खूप उपलब्ध होऊ शकेल, आणि IT इंडस्ट्रीमुळे आपल्यामध्ये ही खूप होईल. पुण्यातली IT इंडस्ट्री ऑलरेडी सॅच्युरेटेड झाली आहे, ते पुण्यामधनं बाहेर पडायच्या मागे आहेत. नगर आणि पुण्याची कनेक्टिव्हिटी जर चांगली केली, शटल ट्रेन असेल किंवा अनेक इतर प्रकारे, तर आपल्याला पुण्याचे जे IT युनिट्स आहेत ज्यांना शिफ्ट करायचे त्यांना जवळचा भाग म्हणजे नगर, बॉम्बेकडे त्यांना मराठा येतात, जवळचा भाग म्हणजे अहमदनगर. तर आपण ते जो कोणी नेता असेल आपल्या देश शहराचा, त्याने जाणीवपूर्वक तिथल्या औद्योगिक विकास पुण्याचा आपल्याकडे कसा शिफ्ट होईल याचा प्रयत्न केला पाहिजे. या सगळ्या याच्यामध्ये आपण आता लोकप्रतिनिधी कसा असावा याबद्दलची चर्चा करतोय. या सगळ्या याच्यामध्ये लोकप्रतिनिधीची भूमिका काय आहे? खरं म्हणजे आजच्या काळाला लोकप्रतिनिधी हा फार महत्त्वाचा आहे. त्याने सार्वजनिक हिताचीच कामं केली पाहिजे. व्यक्तिगत हित जर अडचण असेल, कोणा अन्याय होत असेल तिथपर्यंत ठीक आहे, आणि त्याचाच कुठेही प्रत्यक्ष हस्तक्षेप न होता त्याला त्याची मानसिकता किंवा त्याचं हे इतकं स्ट्रॉंग पाहिजे की तो जाब विचारू शकला पाहिजे सरकारी यंत्रणेला. या सगळ्या विषयात तो प्रत्येक ठिकाणी असला पाहिजे. समजा IT इंडस्ट्री आणायची तर मग तो असला पाहिजे, भूमिका असली पाहिजे. पुन्हा त्यासाठी काय तो एक संपूर्णपणे पारदर्शक व्यक्ती पाहिजे, निस्वार्थी पाहिजे, निस्पृह पाहिजे, उच्च शिक्षित पाहिजे, मोठ्या पदावर काम केलं जरा अनुभव पाहिजे सार्वजनिक पदावर, आणि त्याला दूरदृष्टी असली पाहिजे, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता त्याच्यात असली पाहिजे. हे सर्व गुण जर असले तर तो निर्णय एजन्सीची, ते स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, डायलॉग करू शकला पाहिजे. गरज पडल्यास असेंब्लीमध्ये लॉबिंग करू शकला पाहिजे. दिल्लीतलं कोणती सत्ता कोणाची असो त्यांची लॉबिंग व्यवस्थित करता आली पाहिजे. आणि काही गोष्टीसाठी अगदी आंतरराष्ट्रीय फंड सुद्धा, जसे युनेस्को असतं किंवा वर्ल्ड बँक असते, त्याचे हेरिटेज म्हणून नगर शहर हेरिटेज सिटी आहे, रेकॉर्ड आहे, ते मिळू शकतात ते पण सुद्धा. पण या सर्वांसाठी आमदारकीची जी भूमिका आहे, मी आधी म्हटल्याप्रमाणे, तो सक्षम त्याला असला पाहिजे, तो नेतृत्व केलं पाहिजे. आणि त्याने काम करताना एक कोणतरी मालक किंवा मी कोणतरी मोठा आहे हे करण्यापेक्षा तो समाजसेवक आहे ही मानसिकता असली पाहिजे. मग नगर शहराचा विचार करता गेल्या 25 वर्षात 5 टर्ममध्ये, नंतरच्या पुढच्या दशकामध्ये हे काम झालं नाही. या वर्षीच्या 2024च्या निवडणुकीच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी मागच्या जे लोकप्रतिनिधी होते त्यावर मी जास्त भाष्य करणार नाही. पण लोक करतायत ना, लोक करू द्या ना, लोकांनी केलंच पाहिजे. मला एक वाटतं की आता लोकांनी जागृत झालं पाहिजे. हे आपल्याला मोठी संधी उपलब्ध होत आहे, आणि निवडणुका ही लोकशाही सर्वात मोठी संधी असते. आजचा जे निवडणूक योग घातलेली आहे, आता 1-1.5 महिन्यात होईल निवडणूक काहीतरी, तर त्यामध्ये जनतेने पाहिलं पाहिजे की नगरला सक्षम करणारा, नगरचं गतवैभव मिळवून देणारा आपल्याला नेता पाहिजे. आणि तो जर राजकीय पक्षांनी दिला तर वेल अँड गुड, नसेल तर लोकांनी ठरवून स्वतःहून दिला पाहिजे, आणि त्याला सर्वांनी मदत केली पाहिजे. आजकाल आपण पाहतो की इलेक्शन फार खर्चिक झालेत. ते आपला इलेक्शन कमिशनच्या नियमावरून जे खर्च असतो त्यापेक्षा अधिक पटीने खर्च होतोय, सर्वांनाच माहिती आहे. पण जर तुम्हाला असा चांगला नेता जनतेतून पुढे आणायचा असेल तर लोकांनी जनतेने होऊन केला पाहिजे. जो स्वतःचे कोट्यवधी रुपये खर्च करतो त्याच्याकडनं जास्त अपेक्षा नाहीये. तर बेस्ट सोल्युशन मला वाटतं आजच्या काळात असं आहे की लोकांनी पुढे येऊन
15-20 नाव शॉर्टलिस्ट करावेत हो आणि राजकीय पक्षांचा असा उमेदवार दिला तर बरोबर. चांगली गोष्ट आहे. अगदी तर आपण त्यातला जो चांगला आहे त्याला त्याला आपण पाठिंबा देऊ आपण. पाठिंबा दिला पाहिजे. बरोबर. जर लोकांना वाटलं, हां जनतेला वाटलं की हे दोघेही आता पुढच्या दशकामध्ये नगर शहराचा विकास करायला समर्थ असतील. नसतील तर त्यांनी एक जनतेतनं एक उमेदवार दिला पाहिजे. बरोबर. अध्यक्ष तसेच मॅडम प्लीज. आजच्या 2024-25 या वर्षातली पहिली तिमाही बैठक आपण या ठिकाणी घेत आहोत. तर या बैठकीच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी आपण एक स्वागत गीत या ठिकाणी घेत आहोत. तर मी परिसाक्षी आणि इतिहासाचे रंगरूप आले नगरा, इतिहासाचे रंगरूप आले नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दहा दिशांनी गुरुजनांचे सभा मंडपी स्वागत झाले, सभा मंडपी स्वागत जा. स्वागतम सुस्वागतम Mari